राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं हे शताब्दी वर्षाचं सेलिब्रेशन शताब्दी पर्व म्हणून आम्ही साजरं करतो आहे. आणि हे साजरं करत असताना विद्यापीठाचा जो मुख्य स्टेक होल्डर आहे तो स्टेक होल्डर आहे विद्यार्थी. आणि या विद्यार्थ्याला राष्ट्रसंतांच्या मूल्या आधारित शिक्षण मिळालं पाहिजे. आणि ते मिळत असताना त्याला समाजाच्या सोबत उद्योगाच्या गरजांच्या हिशोबाने बनवायला पाहिजे. म्हणून मग प्रामुख्याने विद्यापीठाला अशी गरज भासली की का न आपण विद्यार्थ्यांना त्या हिशोबाचं प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग द्यावं. जसं राष्ट्रसंतांनी म्हटलं आहे, ग्राम सुधारण्याचा मूलमंत्र उत्तम पाहिजे प्रचारतंत्र, प्रचारकाविना नडले आहे सर्वत्र सर्व काही. आपण आपली भूमिका मांडणंच चांगल्या रीतीने जर शिकलो नाही तर या शिक्षणाचा पुढे जो अप्लाइड किंवा त्याचा उपयोग होऊ शकत नाही. म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पंकजी वंजारी यांनी एक प्रपोजल दिलं. सोबत विदर्भ युथ ऑर्गनायझेशन असं मिळून त्यांनी विदर्भातील किंवा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी 3 दिवसीय राष्ट्रसंतांच्या मूल्यातून व्यक्तिमत्व आणि संवाद कौशल्य हा एक कार्यक्रमाचं प्रयोजन इथे केलेलं आहे. या कार्यक्रमादरम्यान व्यक्तिमत्व म्हणजे काय, स्वतःला ओळखायची एक टेक्निक इथे शिकवल्या जाईल. आणि ज्यांनी स्वतःला ओळखलं, म्हणजे आमच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखलं तर ते स्वतःचं रीतसर व्यवस्थित प्लॅनिंग आयुष्याचं करू शकतील. आणि ते झालं तर या विद्यापीठामध्ये शिकलेला विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहील. आणि उभं राहत असताना त्याला आजच्या जगाला जे पाहिजे आहे ते सॉफ्ट स्किल नावाचा मी हे म्हणतो. ते सॉफ्ट स्किल म्हणजे मुख्यतः एक सॉफ्ट स्किलमधला कम्युनिकेशन स्किल एक भाग आहे. म्हणजे त्यांनी वागावं कसं, चालावं कसं, पण कम्युनिकेशनही संवाद, हा संवादसुद्धा कसा करावा याचंसुद्धा प्रशिक्षण या कार्यशाळेदरम्यान देण्यात येईल. मग याचा उपयोग काय होणार आहे? सगळ्यात पहिले याचा उपयोग होणार आहे की विद्यापीठामध्ये शिकणार आहे हे जे विद्यार्थी आहेत त्यांचं स्वतःप्रती पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार. एक, कारण तो राष्ट्रसंतांच्या मूल्यातून झाला पाहिजे हा दृष्टिकोन. दुसरा, त्यांचं जे महत्त्वाचं असते शिक्षणानंतर स्वतःला प्लेस करणं, प्लेसमेंट किंवा रोजगारभिमुख ज्याला म्हणता येईल, तर त्याची तशी पर्सनॅलिटी बनेल. तो स्वतःचा रोजगार करू शकेल किंवा ज्या क्षेत्रामध्ये त्याला जायचं आहे एक खंबीर पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व बनलं की ज्या क्षेत्रामध्ये जायचं त्या क्षेत्रामध्ये तो उभा होईल. किंवा त्याला जर व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायामध्ये उभा होईल. तिसरा विभाग आहे की महत्त्वाचा विषय आहे की हे प्रशिक्षण का, तर शताब्दी पर्वानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय सुभाष चौधरी यांनी रिचिंग टू अनरिच म्हणजे ग्राम चलो अभियान हे राबवलेलं आहे. म्हणजे विद्यापीठामध्ये लोकांना बोलवल्यापेक्षा विद्यापीठ अशा रिमोट भागामध्ये जाईल जिथं आजपर्यंत विद्यापीठ पोचलं नाही. ज्या क्षेत्रामध्ये कोणी पोचलं नाही तिथपर्यंत या ज्ञानाचा सुगंध पोचावा, त्यातून ग्रामीण परिप्रेक्षमधल्या लोकांचं जीवनमान सुधारावं या उद्देशाने तिसरा उद्देश आहे की इथे जे प्रशिक्षित विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व करणार. त्यातून त्यांना इंटर्नशिप देणार. आता जो नवीन राष्ट्रीय शिक्षा नीतीनुसार इंटर्नशिपची गरज आहे, तर इंटर्नशिपसाठी सुद्धा विद्यार्थी तयार करायचा हा एक दृष्टिकोन आहे. कारण की इंटर्नशिप म्हणजे फक्त उद्योगातच इंटर्नशिप केली पाहिजे असं नाही आहे. इंटर्नशिप हे समाज क्षेत्रात करताना सामाजिक कार्य म्हणून आम्ही शिकवणार नाही आहे. त्यांच्या करिअरसाठीचं कसं म्हणजे इंटर्नशिप आणि त्यातून दोन्ही भाग होईल. त्यांचं शिक्षण पक्कं होईल, समाजाच्या गरजा पक्का होतील आणि इथे प्रशिक्षित झालेला विद्यार्थी याला पुढच्या जीवनात कसं काय स्टेपअप करावं, म्हणजे त्याला कसं स्वतःची लाईफ उंचवावी या संदर्भातलं पूर्ण ट्रेनिंग हे पॅकेज आहे कंप्लीट. हे पॅकेज आम्ही निवडत असताना मुद्दामहून अशा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना निवडलं आहे की ज्यांच्याकडे तशा प्रकारच्या सुविधा नाही आहेत. म्हणजे तुम्ही जर बघाल म्हणजे क्लास ऑफ पार्टिसिपंट्स हा काही बुट्टीबोरीतला आहे, काही वाडीतला आहे, काही हिंगण्यातला आहे.
तर आसपासल्या ग्रामीण परिप्रेक्षमधलं निवडलेलं आहे. तर या कार्यशाळेच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षित करणं, राष्ट्रसंतांच्या मूल्यांवर आधारित त्यांचं जीवनमान घडवणं आणि राष्ट्रसंतांनी जसं सांगितलं की जे काही संसाधनं आपल्याकडे आहेत त्या संसाधनाचा चांगला उपयोग करून पुढे स्वतःचा विकास, परिवाराचा विकास आणि देशाचा विकास करावा, हे स्वप्न, हा उद्देश जो माननीय कुलगुरूंच्या डोक्यातला आहे तो इथे परिपूर्ण करण्यासाठीचा हा प्रशिक्षण इथे आयोजित केलेला आहे. धन्यवाद.